विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत घमासान सुरू असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। काँग्रेसने विदर्भातील सर्वच्या सर्व म्हणजे 62 जागांवर दावा केलाय। काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी हा दावा केल्याचं कळतंय। तर तुम्ही 62 जागा लढवा, उर्वरित महाराष्ट्रातील जागा आम्ही लढवू असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। मात्र विजय वडेट्टीवार यांनी विदर्भात 50 जागा लढवण्याचा आग्रह कार्यकर्त्यांचा असल्याचं म्हटलंय। त्यामुळे विदर्भातील जागांवरून महाविकास आघाडीत घमासान होण्याची शक्यता वर्तवली जाते। काही हरकत नाही, मग 62 वगळून ज्या उरलेल्या जागा आहेत तिथे आम्ही दावा करू। त्यांनी अख्खा विदर्भ घ्यावा, उरलेला उर्वरित महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राही गमतीने सांगतो वाटून घेऊ। अशी काय नितीन राऊत आमचे मित्र आहेत, विदर्भाविषयी त्यांच्या वेगळ्या भावना आहेत, पण जर त्यांना 62च जागा हव्या असतील तर बरं झालं, ते 62 जागावरच लढणार आहेत। महाराष्ट्रातील सर्वाधिक आमदार खासदार खासदार हे काँग्रेस पक्षाचे निवडून आले आहेत। विदर्भातून अधिक खासदार आले, त्यामुळे विदर्भातून 62 जागापैकी किमान 50 जागा काँग्रेसच्या लोकांनी लढवाव्यात अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। कोलकात्यात झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद हे आता बंगालमध्ये उमटायला सुरुवात झाली आहे। सिलीगुडी इथं मोहन बगान आणि ईस्ट बंगाल फुटबॉल संघाच्या समर्थकांनी रॅली काढली। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते। अत्याचार प्रकरणाच्या चौकशीत सरकारकडून करण्यात आलेला ढिसाळ कारवाईचा निषेध यावेळेस करण्यात आला। कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये लवकरच नवीन मेट्रो मार्गाची सुरुवात होणार आहे। नागसांड्रा ते मडवारा या दरम्यान ही मेट्रो सेवा सुरू होणार आहे। या मेट्रो सेवेची ट्रायल रन प्रवाशांना सुरू केली आहे। छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये महिलांनी जवानांना राख्या बांधल्या। घरापासून दूर देशासाठी सेवा देणाऱ्या जवानांना या महिलांनी राख्या बांधल्या। जवानांना राखी बांधणं आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं यावेळेस महिलांनी सांगितलं। कर्नाटकमधील कलबुर्गी इथं रक्षाबंधनाच्या निमित्तानं बाजारामध्ये अनेक नवनवीन मिठाया दाखल झाल्या आहेत। मिठाई खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसतेय। मिठाईच्या दरामध्ये काही प्रमाणात वाढ झाली असली तरी खरेदीचं प्रमाण काही कमी झालेलं नाहीये। राजकोटमध्ये रक्षाबंधनाच्या निमित्तानं नवनवीन मिठाई आणि खाद्यपदार्थ बाजारामध्ये दाखल झाले आहेत। मिठाई खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। आपल्या लाडक्या बहिणींसाठी भेट म्हणून विविध प्रकारच्या आकर्षक मिठाई स्थानिकांचं लक्ष वेधून घेत आहेत। वाराणसीत आज तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं भक्तांनी मोठी गर्दी केली आहे। पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत। तर या सर्व सविस्तर आणि वेगवान बातम्यांचं बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र बातम्यांचा कसा सुरू राहणार आहे। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत।